राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे युवा नेते जय पवार यांच्या उपस्थितीमध्ये बारामतीमधील जे सहयोग निवासस्थान आहे येथे जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। खरं तर हा जनता दरबार सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत असणार आहे, परंतु 11 वाजल्यापासून मोठ्या प्रमाणावरती बारामतीमधील जे ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांची गर्दी आहे ती पाहावयास मिळत आहे। आपल्यासोबत काही जे आपल्या समस्या घेऊन जय पवारांना भेटण्यासाठी आलेले आहेत ते नागरिक आहेत। अनेक लोकांच्या समस्या देखील सुटलेल्या आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल, आज जनता दरबाराला उपस्थिती लागली, काय दारांना भेटला, काय माननीय अजितदादा ज्याप्रमाणे जनता दरबार घ्यायचे, लोकांचे प्रश्न सोडवायचे, त्याच पद्धतीने जयदादांनी एक विश्वास निर्माण केला आहे की ही जी कामे लोकांची दादा करत होते त्याचप्रमाणे जयदादा पण हे काम करतील। आणि मी काही विकासाच्या संदर्भातली कामं होती गावात सांगवी गावातून आलेले काय गावची समस्या विकासाच्या कामासंदर्भात मी काही गोष्टी दादांना मागण्यासाठी आलो होतो आणि काही वैयक्तिक कामे होती। तर दादांनी अजितदादा ज्याप्रमाणे काम करायचे लागलीच त्याचप्रमाणे आज जयदादा काम करतायत याचा आम्हाला अभिमान वाटतोय। ज्याप्रमाणे अजितदादा काम करायचे त्याप्रमाणेच लगेचच जय पवार करत आहे असं नागरिक सांगताना दिसत। ताई, काय सांगशील, आज जनता दरबारासाठी आलेली, काय तुझं काम आहे, कोणत्या गावावरून? मी मुख्यतः बारामती शहराचीच रहिवासी असून खरोखर 28 तारखेला ज्यावेळेस अजितदादांचा देहांत झाला त्यावेळेस असं वाटलं की बारामतीचा विकास आता थांबला आणि आता कोणच काही करू शकणार नाही, परंतु जयदादा, पादादा आणि सुनेत्रा काकी यांनी विश्वास दिला की मी सर्व काही करू शकतो। खरोखर आमच्या आणखी कित्येक म्हणजे खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत आत्तापर्यंत की आम्ही जे मागण्या केल्या अनेक समस्या सोडवल्या। येस, हां, तर अजूनही काही समस्या आहेत, त्याच्यासाठी आम्ही आलेलो आहेत। आमचा 100% पूर्ण 101% आमचा विश्वास आहे की आमच्या बारामतीचा पूर्ण विकास होईल आणि आम्ही सुद्धा सगळ्या समस्या सोडवतो। येस, हां, सोडू सर, काय सांगाल, आज खरं तर जनता दरबारासाठी आलेला आहे, काय नक्की गावची काय समस्या आहे, काय? नमस्कार, मी कोराय बुद्रुक या गावातून आलो आहे आणि आमच्या गावामध्ये जो नीरा डावा कालवा आहे त्या डावा कालव्याचा घाट जो आहे तो घाट थोडा तुटला आहे आणि त्या ठिकाणी आमच्या गावातली काही धोबी समाजाची कुटुंब कपडे धुवायला जातात व त्या घाटाची पुनर्बांधणी व्हावी हे काम घेऊन मी आदरणीय जयदादांकडे आलो आहे आणि मला खात्री आहे की दादा हे काम एका फोनवर 100% करतील, कारण आम्ही मागचे लोकसभा, विधानसभा आणि आत्ताची पोटनिवडणूक समस्या सोडवली, अनेक समस्या त्यांच्याकडून सुटलेल्या आहेत आणि ही सुद्धा समस्या जी आहे ती 100% ते सोडवतील आणि त्या धोबी परीट समाजाला ते न्याय देतील। नक्की जे गावची समस्या असेल किंवा वैयक्तिक समस्या असेल हे जे दादा जागेवर सोडवतात असं नागरिक सांगताना दिसत आहेत। एकंदरीत आपल्यासोबत काका आहेत। काका, काय समस्या आहे, काय भेटला का दादा? दादांची भेट झालेली आहे आणि ज्यावेळेस मोठे दादा दिवंगत झाले त्यानंतर असं वाटलं होतं की पोकळी निर्माण झालेली आहे, खंड पडलेला आहे, जनतेचे प्रश्न, सामान्य जनतेचे प्रश्न ऐकण्यासाठी कोणच नाही, ही खेदाची बाब होती। रडू कोसळ हा, भावना अनावर झालेलेच आहेत, पण जयदादांनी जी प्रथा सुरू केलेली आहे त्यांची ती अतिशय मौल्यवान आहे आणि हितकारक आहे, सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत। त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि आभार, शुभेच्छा देतो मी त्यांना। नक्कीच जे नागरिक आहेत त्यांना अगदी भावना दाटून आलेल्या आहेत दादांच्या आठवणीतून। आत्ता जे दादा हे ज्या समस्या सोडवतात त्या देखील दादांप्रमाणेच लगेच सोडवतात आणि सर्व समस्या ह्या 100% सोडवतात असं नागरिक सांगताना दिसत आहेत। काय बारामती शहरातले आता आपण काय समस्या आहेत दादांकडे? माझी वैयक्तिक एक अडचण होती, ते जयदादांना भेटून मी सांगितलं, त्यानंतर त्यांनी तिथे कॉलही केला आणि तो प्रॉब्लेमही सॉल्व्ह झाला। प्रांत ऑफिसचं काम होतं माझं, ते माझं झालं। ज्याप्रमाणे माननीय अजितदादा 28 जानेवारी रोजी आपल्यातून निघून गेले, तर असा प्रश्न नक्कीच बारामतीकरांना पडला होता की बाबा आता इथून पुढं बारामतीचं भवितव्य काय, कारण असा लोकनेता आज महाराष्ट्रात होणारच नाही की जो सकाळी 6 वाजता उठायचा आणि रात्री 12 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत म्हणलं तरी ते काम करायचे। असा लोकनेता महाराष्ट्रात खरंच नाही आहे की जो जनसामान्यात एवढा मिक्स व्हायचा आणि त्यांची अडीअडचणी सोडवायचा। तर जयदादांच्या माध्यमातून आज जो हा जनता दरबार भरलेला आहे, तर एक काही का होईना पण जयदादां म्हणजे अजितदादांची तुम्हाला काका दादांच्या आठवणी? दादांच्या खूप आठवणीत मी यापूर्वी सुद्धा दादांना भेटायचो असेच जनता दरबारामधून आणि त्यावेळेस सुद्धा मला बरेच अनुभव आले की त्यांनी माझे प्रश्न अतिशय झटपट मार्गी लागले, कुठल्याही डिपार्टमेंटचे असू द्यात। त्यामुळं अतिशय बोलायला शब्द अपुरे आहेत माझ्याकडे आता। नक्कीच जे समस्या आहेत ते जे दादा जागेवरती सोडत आहेत। काही महिला देखील आहेत आपल्यासोबत। काय दादांना भेटण्यासाठी आलेला आहे, काय समस्या आहे, कोणत्या गावात?
वंजारवाडी मी राहते गावामध्ये. माझी दोन्ही मुलं हँडिकॅप आहेत. मला आता त्यांच्यासाठी वैद्यकीय मदत पाहिजे, त्याच्यासाठी येत आहे मी आता सध्या. अजून तर आतमध्ये गेली नाही, पण मला विश्वास आहे की दादा जे काम करणार आहेत तसंच आमचे जयदादा पण करणार आहे. आता हेच वारसा पुढे चालवणार आहे, त्यामुळे आपलं नक्की काम होणार पूर्ण. काय सांगशील, काय वाटतं? नाही काय, ज्याप्रमाणे अजितदादा जनता दरबार भरवायचे, ज्याप्रमाणे सामान्य लोकांचे शेवटच्या टोकापर्यंत ज्यांची जी कामं गरजेची ती दादा करायचे, त्याप्रमाणे उपक्रम आत्ता जयदादांनी चालू केलेला आहे. आणि खात्री आहे, विश्वास पूर्ण आहे की दादा कामं करतील पूर्ण. नक्कीच दादा सर्व कामं करतील असं सांगतात. खरं तर आपण जयदादांना आत्ता भेटलेला आहात. जी समस्या होती ती जयदादांना तुम्ही दाखवलेली आहे. काय सांगण्यात आलं नक्की दादा? साहेब, खरं म्हटलं तर आज आदरणीय अजितदादा पवार साहेब आपल्यात नाही आहे, पण आज जेव्हा जनता दरबार भरला, आम्ही आमचे लोकांचे प्रश्न घेऊन आदरणीय जयदादांकडे आलो. पण अत्यंत खरं सांगतो, आम्हाला एवढं भारी वाटलं की जयदादा हे आम्हाला दादांची सावली म्हणून काम करताना दिसले. आणि जयदादांनी त्वरित आमच्या अर्जावरती नगराध्यक्ष साहेब असतील, जेव्हा अधिकारी असतील, त्यांना सांगून आमचं काम देखील जागेवरच काम केलं म्हणायचं. जागेवरच काम मार्गी लावलं. आणि आम्ही बघत होतो दादांप्रमाणे जागेवर. दादांप्रमाणेच त्यांनी ते त्यांची सावलीच आहे असं वाटत होतं की दादांची सावलीच काम करत आहे. तर अत्यंत म्हणजे आम्ही भावनिक पण आहे, पण कामं झालेली सगळ्यांची. नक्कीच हे जे बारामतीमधील जे नागरिक आहेत, खरं तर ग्रामीण आणि शहरी भागातील मोठ्या प्रमाणावरती जे नागरिक आहेत हे जे सहयोग निवासस्थान आहे या ठिकाणी समस्या घेऊन आलेले आहेत. आणि मोठ्या प्रमाणावरती ज्या समस्या आहेत त्या समस्या मांडताना दिसत आहेत. काय सांगाल, आत्ता जयदादांना भेटला, काय नक्की समस्या होती, काय सांगाल? आदरणीय दादा गेल्यानंतर आमच्या बारामतीचा प्रश्न हाच होता की आम्ही जायचं कुठं. पण आज जेव्हा जयदादांचा दरबार भरला आणि जयदादांकडे आम्ही आमची फिर्याद घेऊन गेलो, तेव्हा असं वाटलं की आज आदरणीय दादांची सावली स्वतः काम करत आहे. आणि जयदादांनी आमचे प्रश्न त्वरित एका सेकंडमध्ये मार्गी लावले. आमच्या मागं आमच्या पुढं 100 लोक होती, पण जयदादा प्रत्येकांना कमीत कमी 3 ते 5 मिनटं वेळ देत होते. तर आदरणीय दादांची सावलीसारखं आम्हाला दादांचे प्रतिबिंब म्हणून जयदादांमध्ये दिसत होते. आणि त्यांची काम करण्याची पद्धत ही खूप म्हणजे सामान्य माणसासाठी खूप मदतीची ठरली आणि आमचे कामं देखील झालेले आहे. नक्कीच दादांप्रमाणे दादांच्या सावलीप्रमाणे जयदादा काम करत आहेत. आपल्यासोबत ताई देखील आहे. ताई, काय काम घेऊन आलीस आणि काय सांगशील? माझा कौटुंबिक पण प्रॉब्लेम आहे आणि राहण्यासाठी निवासस्थान नाही आहे, त्याच्यासाठी मी इथे आले आहे. आणि हँडिकॅपमधून पण आहे. आणि ते खरोखर मला माहिती आहे की पवार कुटुंबीय जे आहे ते हँडिकॅपसाठी खूपच काम करण्यासाठी सक्रिय असतं. हा विश्वास घेऊन मी आता या ठिकाणी आलेली आहे. याच्या आधी कधी आलती का तू? नाही, मी कधी आले नाही, परंतु ज्यावेळेस आमच्या शाळेतर्फे गदिमा या ठिकाणी ज्यावेळेस प्रोग्राम व्हायचा एन्व्हायरमेंटल फोरमच्या द्वारे, तो नाट्यछटेच्या स्पर्धा असायच्या, त्यावेळेसच माझी पहिल्यांदाच फक्त अजितदादा आणि सुनेत्रा काकींसोबत भेट झाली होती, एवढीच. नक्कीच जे समस्या आहेत ते नागरिक येताना घेऊन दिसत आहेत. आणि ज्या समस्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावरती जयदादा सोडवताना दिसत आहेत. अगदीच दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सावलीप्रमाणे जय पवार हे काम करत आहेत असं नागरिक सांगत आहेत. बारामतीमधील शहरी भागातील समस्या असो, ग्रामीण भागातील समस्या असो, ती समस्या वैयक्तिक असो या किंवा गावातील असो, कोणतीही समस्या हे जय पवार जाग्यावरती सोडवताना नागरिक सांगतायत. आणि खऱ्या अर्थाने आज जनता दरबाराचं आयोजन झालेलं आहे आणि या जनता दरबाराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना पाहावयास मिळत आहे. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.